जय शिवराय मित्रांनो महाडीबीटी फार्मर स्कीम अर्थात कृषी विभागाच्या योजनांच्या अंतर्गत राबवली जाणारी राज्यातील एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना आणि याच योजनेच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या वैयक्तिक शेततळ्याच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचं असं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्यामध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवली जात आहे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना 80% अनुदानावरती ठिबक सिंचन, तुषार सिंचन, शेततळ्याचे अस्तरीकरण अशा वेगवेगळ्या बाबींचा लाभ दिला जात आहे। आणि याच्याच अंतर्गत 100 कोटी रुपयाच्या निधीच्या तरतुदीसह 2025-26 मध्ये वैयक्तिक शेततळे ही बाब राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, याच योजनेच्या अंतर्गत पात्र करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना आता कागदपत्र अपलोड करण्यासाठी शेवटची तारीख, याचबरोबर त्यांची शेततळ्याची कामं पूर्ण करण्यासाठी शेवटची तारीख देण्यात आलेली आहे, अन्यथा त्यांचे अर्ज आणि पूर्वसंमती बाद केली जाणार आहे। मित्रांनो, 2025-26 मध्ये ही योजना राबवली जात असताना 100 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि याच्याच अंतर्गत 26,972 लाभार्थ्यांची निवड करून त्यांना कागदपत्र अपलोड करण्यासाठी किंवा त्यांच्या पूर्वसंमतीची प्रक्रिया पुढे सुरू करण्यात आलेली होती। यापूर्वी आपण पाहिलं होतं की राज्यातील अतिवृष्टीची परिस्थिती, पावसामुळे शेततळ्याची कामं न करता येणं, या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती 19 जून 2025 रोजी कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे शेततळ्याचे अर्ज बाद न करणं, कागदपत्र अपलोड नसतील केली तर त्यांना पुढे मुदत देणं, याचबरोबर ज्या लाभार्थ्यांना पूर्वसंमत्या देण्यात आलेल्या आहेत त्यांच्या पूर्वसंमत्या रद्द न करणं याबाबत एक निर्देश देण्यात आलेले होते। परंतु हे निर्देश दिल्यानंतर आता पावसाळा संपल्यानंतर सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून कागदपत्र अपलोड करण्यात आलेले नाहीत किंवा पूर्वसंमती मिळालेल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून पुढील कामं सुरू करण्यात आलेली नाहीत। आणि याच पार्श्वभूमीवर आता कृषी विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वाचं असं पत्रक काढून या लाभार्थ्यांना पुढील सूचना देण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर 26,972 लाभार्थ्यांना पात्र करण्यात आलेलं होतं आणि याच्यापैकी 21 कोटी 50 लाख रुपयाच्या पूर्वसंमत्या देखील शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत। परंतु यापैकी फक्त आणि फक्त 4 कोटी 68 लाख 40 हजार रुपयाच्या जे काही इनवॉइस अपलोड करण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 13,705 लाभार्थ्यांनी आपले कागदपत्रच अपलोड केलेली नाहीत। अशा प्रकारची सध्या याच्या अंतर्गत परिस्थिती आहे आणि याच्यामुळे जे पुन्हा लाभार्थी नव्याने याच्या अंतर्गत अर्ज करतायत किंवा जे लाभार्थी याच्या अंतर्गत लाभ घेण्यासाठी इच्छुक आहेत ते सुद्धा या ठिकाणी प्रतीक्षेत आहेत आणि अशाच लाभार्थ्यांना या ठिकाणी लाभ मिळावा, याचबरोबर अशा प्रकारच्या काही जर ऍक्शन घेतल्या तर लाभार्थी याच्यामध्ये पुढील प्रक्रिया पार पाडतील म्हणून काही महत्त्वाचे असे निर्देश देण्यात आलेले आहेत। वैयक्तिक शेततळे खोदकामासाठी निवड झालेल्या तथापि अद्याप आवश्यक कागदपत्र अपलोड न केलेल्या सर्व शेतकऱ्यांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपली कागदपत्र अपलोड करायची आहेत। कागदपत्र अपलोड न झाल्यास संबंधित शेतकऱ्याचा अर्ज रद्द होईल याची स्पष्टपणे जाणीव करून देण्यात येत आहे। ज्या लाभार्थ्यांनी पूर्वसंमती देण्यात आलेली आहे अशा लाभार्थ्यांनी 30 दिवसामध्ये कुठलेही समर्थनीय कारणाशिवाय खोदकाम जर पूर्ण केलेलं नसेल अशा लाभार्थ्याच्या बाबतीत संबंधित तालुका कृषी अधिकारी यांनी शहानिशा करून त्यांचे अर्ज बाद करावेत, अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। आपणास सूचित करण्यात येते की मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळ्यासाठी निवड झालेले जे लाभार्थी 31 डिसेंबर 2025 पर्यंत आवश्यक कागदपत्र अपलोड करणार नाहीत अशा सर्व लाभार्थ्याचे अर्ज 1 जानेवारी 2026 रोजी रद्द करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात यावी। अर्थार्थी ज्यांनी कागदपत्र अपलोड केलेली नाहीत किंवा जे कागदपत्र अपलोड करणार नाहीत त्यांचे अर्ज बाद केले जातील आणि ज्यांना पूर्वसंमत्या दिलेल्या आहेत त्यांनी जर खोदकामाची किंवा इतर पुढच्या प्रक्रिया जर सुरू केल्या नाहीत तर त्यांच्या पूर्वसंमत्या रद्द केल्या जातील आणि याच्यानंतर पुढील लाभार्थ्यांना पात्र करून त्या लाभार्थ्यांच्या पुढच्या प्रक्रिया सुरू केल्या जाणार आहेत। एकंदरीत आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आलेली योजना, परंतु निधीचा बिलकुल वापर न झाल्यामुळे अखेर शासनाच्या माध्यमातून हे पाऊल उचलण्यात आलेले। फक्त आणि फक्त 3 ते 4% निधी या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आणि याच्याच वरती उभा होणार हे प्रश्नचिन्ह आणि यामुळे आता कृषी विभागाच्या माध्यमातून हालचाली सुरू करण्यात आले। आपली जर शेततळ्यासाठी निवड झालेली असेल तर तात्काळ कागदपत्र अपलोड करून घ्या आणि पूर्वसंमती जर आलेली असेल तर त्याच्या संदर्भातील पुढील काम चालू करा आणि काम चालू जर करणं शक्य नसेल तर तशा प्रकारे लेखी आपलं काम चालू करण्यासाठी होणाऱ्या विलंबाबाबत आपल्या तालुका कृषी अधिकाऱ्यांना कळवा, जेणेकरून आपली पूर्वसंमती रद्द होणार नाही। धन्यवाद।